तर नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे रानात कशाला आलो आहे तर कालच झाली होती आळवणी, तर डबल आलो या. डबल कशासाठी आलो आहे तर आपण ही करायचं आहे, राख टाकायचे आहे कांद्याला. तुम्हाला मी दाखवतो राख कशी कशी का टाकायची, काय होतं त्याच्यानं. तर बघू शकताय मम्मीनं जी स्वामी केंद्राची फुलं मिळालेली ती इथं टाकायला लागल्या. तर हे बघा, स्वामींचा प्रसाद आहे. ह्यानं काय होतं पिकाला, म्हणजे स्वामींच्या फुलानं एक अनुभव मी स्वतः सांगतो, चांगलं पीक येते. असं भाताला एकदा टाकलेला आहे, पण आपण एकदा शाळू केलता ना, शाळू कणीस बिनीस असं एक मोठं कणीस आलतं. खरंच या फुलांचा खूप खूप म्हणजे खरंच फायदा आहे. स्वामी केंद्रातून आणलेली फुलं आहेत, काल आरती घेतलेली मम्मी त्यांनी. तर ती फुलं आहे ती दरवेळी ज्या ज्या टायमाला आपली आरती होती त्या त्या टायमाला आपण रानात आणून फुलं टाकतो आणि ते पिकाला चांगलं असतंय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय मम्मी फुलं टाकत टाकत या लागल्या. सगळीकडे अशी फुलं टाकून घ्यायची, म्हणजे कसं पिकाला चांगलं आहे. स्वामींची फुलं असल्यामुळं पीक बी चांगलं येतंय. तर तुम्हाला एक चांगली अशी गोष्ट दाखवतो मित्रांनो. तर हे बघू शकताय हरभरा पहिल्यापेक्षा चांगला आलाय. आता फुलं येणार, फुलं आल्यानंतर त्याला छोटं छोटं हरभरा आता यायला लागणार. आणि आता हे जे थोडं थोडं काढायचं चालू आहे पेरू, आता थोडं थोडं जरा मोठं मोठं होतील तसं काढून न्यायला लागली ती. बारक आहे त्याला अजून पिशवी आहे ती बघू शकता. बघा ह्याला पिशवी आहे, इथं पिशवी आहे, इथं पिशवी आहे. हे सगळ्याला पिशवी आहे अशा बांधलेल्या आहेत, कारण ती छोटी छोटी आहे ती. आता जसं जसं त्यांचं मोठं होतील तसं काढून नेते ती. तुम्हाला सांगतो खूप खूप असं भारी वाटतंय की नाही इथं आल्यावर. गार वारा आहे, सगळं मस्त वाटतं इथं, बोलायचं कामच नाहीत. चला आता वर जाऊया. वर गेल्यावर तिथं तुम्हाला मी दाखवतो की आपण काय करणार आहे. कांद्याला का ही घालायचं, राख घालायची. सगळीकडे अशी फुलं टाकून घ्यायची, म्हणजे कसं पिकाला चांगलं आहे. स्वामींची फुलं असल्यामुळं पीक बी चांगलं येतंय. तर तुम्हाला एक चांगली अशी गोष्ट दाखवतो मित्रांनो. तर हे बघू शकताय हरभरा पहिल्यापेक्षा चांगला आलाय. आता फुलं येणार, फुलं आल्यानंतर त्याला छोटं छोटं हरभरा आता यायला लागणार. आणि आता हे जे थोडं थोडं काढायचं चालू आहे पेरू, आता थोडं थोडं जरा मोठं मोठं होतील तसं काढून न्यायला लागली ती. बारक आहे त्याला अजून पिशवी आहे ती बघू शकता. बघा ह्याला पिशवी आहे, इथं पिशवी आहे, इथं पिशवी आहे. हे सगळ्याला पिशवी आहे अशा बांधलेल्या आहेत, कारण ती छोटी छोटी आहे ती. आता जसं जसं त्यांचं मोठं होतील तसं काढून नेते ती. मला सांगतो खूप खूप असं भारी वाटतंय की नाही इथं आल्यावर. गार वारा आहे, सगळं मस्त वाटतं इथं, बोलायचं कामच नाहीत. चला आता वर जाऊया. वर गेल्यावर तिथं तुम्हाला मी दाखवतो की आपण काय करणार आहे. कांद्याला का ही घालायचं, राख घालायची. आता राख टाकून घेऊया आपण. मम्मी आता राख टाकते. ती वाईस फुलं ठेवलीत, कशात ठेवलीत का मम्मी? गव्हाला टाकायसाठी थोडी फुलं ठेवली ती. गव्हाला पण जोरात पीक आलंय. तर बघू शकता मित्रांनो मम्मीनं आता राख टाकायला चालू केल्या. तर राख ही बघा, भरपूर राख टाकायची. कांद्याला राख का टाकावी त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला लागणार आहे. मी शेवटला पूर्ण सगळी माहिती देणार आहे. तर आता कांद्याला ते राख टाकून घेऊया, त्यातनं मोकळ होऊया. हे बघा मम्मीने पिशवी पण आणली पुरवून घाल मम्मी सपल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय तो बॅरेल आपण झाकून ठेवला आहे, कारण अजून चांगलं व्यवस्थित झाकल्यामुळे कसं होणार आहे, त्याच्यात अजून मिश्रण होणार आहे. त्यामुळे अजून चांगली का नाही ही होणार, आळवणी तयार होणार आहे. तर आता तुम्हाला मी दावीनच काय किती फरक पडणार आहे. आणि तुम्हाला कांद्याचं खरं सर महत्त्व जर सांगायचं झालं तर विषय असा आहे की आपण राख टाकल्यानं काय होतं, रान मऊ ते विषय वेगळाच. पण कांद्याला का नाही आता परत ना पुढे येत ना अशा मोठ्या लागते, त्याची पाती जाडजूड होते. तर तुम्हाला मी परत दावणारच आहे की पाती कशी जाड होते की कांदा असा मोठा होते. सगळ्याला एवढाच लागतो, पण आपण आपलं घरचं करायचं म्हटलं तर चांगलं मोठं असावं. बघू शकताय आपण सगळ्या ह्याच्यात टाकलेत. त्याला कसं सेंद्रिय म्हणतो आपण, थोडक्यात सेंद्रिय उपाय. त्याला काय औषध घालायचं नाही, कांद्याला ही काय गरज नाही. उसाला तेवढी घालायचं आळवणी, हा ती बी सेंद्रियच, कारण याला त्याला लागणारच आहे. जर उसाला लागली तर कांद्याला पण लागणार आहे. आणि ह्या राख घातल्यानंतर उत्तमच, कारण त्याची वाढ तर होणारच आहे. तुम्हाला मी खरं सांगतोय की असं तुम्हाला पटणार नाही काय तर करते ती, काय असं नाही.
कारण राखणं व्यवस्थित, राख म्हणजे एक वरदानच असल्यागत आहे कांद्याला. रोप अशी खतरनाक येते नाही, जाडजूड आले ती लय भारी असते. तर आम्ही केले, तुम्ही पण एकदा उपाय करून येऊ बघा, तुम्हाला बी एकदम भारी वाटेल. तर आता एवढं राहिले, एक पिशवी तेवढी सपवून घेऊया. एवढ्या 3 वळी राहिल्या त्या सऱ्या, एवढ्या 3 तेवढ्या पूर्ण करून घेऊया. तर मित्रांनो, आपण सेंद्रिय का करायचं, करण्यामागचं एकच कारण आहे की बाबा आता कसं आजार वाढत निघाली ती, त्यामुळे जास्त करून सेंद्रियच घ्यायचं. म्हणजे नॅचरली सगळं जी काय असेल ते, असं काय नाही की मिक्स असलेलं असलं आणायचं, तसलं काय करायचं नाही बघा. सरळ आपलं काय असेल ती घरगुती उपाय. थोडक्यात मग आपण राख टाकतोय म्हणा, नाही शेणखत असू दे जनावरांचं, हे असलं गोमूत्र असू दे. आळवणी करताना आळवणीत सगळं गोमूत्र टाकलं खूप गरजेचं आहे. एक 4-5-6 दिवस नाही, एक महिनाभर कुजवत ठेवायचं बघा ते गोमूत्र, आणि मस्त मी आळवणीला टाकायचं. त्याच्यानं सगळं ऊसाची जाडी वाढत्या, त्यामुळे फायदा मिळतो. त्यामुळे कवा बी शरीरासाठी सेंद्रिय आयुर्वेदिक, थोडक्यात काय म्हणू शकतो आपण. तर तुम्ही बघू शकता इथं आपण भाजी लावलेल्या आहेत. इथं इकडं कांदा येते, ही भाजी आहे, चाकवत आहे, आणि कुठल्या हा मूग आहे. तर मित्रांनो, आपण एवढं सगळं रानात लावलंय. हरभरा पण लावलाय, घेवडा पावटा सगळं काय सगळं काही इथं लावलेलं आहे. त्यासाठी आपण ही राख म्हणा, नाही तुमचं काय असेल ते मेंढ्यांचं शेरड्यांचं जी काय ही पडतं, काय म्हणू शकतो आपण, लेंड्या पडतात, ते सगळं टाकल्यानं याला खत चांगलं मिळतं. तर असंच काय ना काय तर तुम्ही पण मित्रांनो करत राहत जावा. म्हणजे कसं सेंद्रिय चांगलं शरीर आपल्या शरीरासाठी करायचं, बाकी काय विषय नाही हो. त्यामुळे करताना कवा पण सेंद्रिय खताचंच करा, एवढं मी म्हणेन. आणि आता आपण जाऊया दुसऱ्या रानात, मम्मीचं पण झालंय. तर आता आपण गावाकडे जाऊया, तिथं पण स्वामी केंद्रातनं जी फुलं आणली ते टाकूया. तिकडे गेलो मी तुम्हाला दावतोच पीक कसं आलंय, किती सुंदर पीक आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो, मम्मी निघाल्या, इकडं फुलं टाकत पुढे येईल, आपण तिकडं पुढच्या बाजूला जाऊन थांबूया. तर मित्रांनो बघू शकताय की आपलं पीक किती सुंदर आलंय बघा. याला काय नादच कराय, नाद भरी आलंय. इथं लिकेज झालंय बघा, हो का, हे काय लिकेज, ह्याच्यामुळे थोडं पिकाला नुकसान व्हायला लागलंय. पाणी काय साठतंय हे इकडं आपल्या पिकाला येतंय. काय मला काय यांचं काय करते ती गुणाष्ट, कावा लिकेज काढते ती काय, तसंच ठेवलंय या. ते पाणी काढून डबरा भरून घ्यावा, नाही तर काय नाही. जाऊन आपण काय बोलाय. इथं मम्मी टाकायला लागल्या बघा, वरच्या कडेला मम्मी आहे, हो का, तिथं दाखवतो तुम्हाला, हो का, ती मम्मी आहे तिथं फुलं टाकायला लागल्या. इकडे टाकत येईल आता. इथं इतकी भारी हवा चालू आहे की नाही, काही बोलायचं कामच नाही. रानात आपल्या इकडे लय हवा, लय म्हणजे हवा, वार की बोला इतकं. किती बी ऊन असू दे, खरं सांगतो मित्रांनो, किती बी ऊन असू ते भारीच वाटणार तुम्हाला की रानात असं वाटतं आपल्या रानात एक असं मस्तपैकी ते कसं खोली असावी. काय नाही, कॉलेजात ना आलं काही तर जायचं खोली, मस्तपैकी राहायचं, जेवण खाणं तिथंच, आणि मग कॉलेज. खूप भारी वाटतं की नाही इथं आले, असं फील वेगळाच. खरं सांगतो का मित्रांनो, तुम्ही समजा पुण्याला असेल, मुंबईला असेल, तर केव्हा पण तुम्ही आला का नाही गावाकडं, तर असं रानात मोकळ्या ही असं येत जावा. खरं सांगतो ते फील आहे की नाही, फील तुम्ही घ्या, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की काय ती मजा असती गावाकडची. खरं सांगतो मित्रांनो, खूप हो का, वार बघू शकता तुम्ही, पानं हलताना. खरं सांगतोय मित्रांनो, तुम्ही केव्हा तर गावाकडे आला का असं रानात माळ्यातनी असं येत जावा, फिरत राहावा, खूप भारी असतंय. ही बघ मम्मी आली. मित्रांनो, गहू चांगला आलाय ते काही विशेष नाही, पण मला तुम्ही कमेंट करून सांगा की पाणी जास्त गव्हाला द्यावं का नको. पहिल्यांदाच आपण ह्या रानात गहू केलाय, आणि ते आता आपल्याला इतकी माहिती नाही की गव्हाला जास्त पाणी द्यावं का नको. त्यामुळं जरा अडचणी येणार सुरुवातीला. तरी पण तुम्ही कमेंटमध्ये करून कुठली लागवड घ्यावी म्हणजे पीक अजून चांगले. तर मी आले, बघू शकताय सबली फुलं टाकून झाली. आता आपण घरला जाऊया. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
असंच नवीन नवीन ब्लॉग घेऊन मी तुमच्यासाठी येत राहीन. आता कॉलेज चालू होईल, आपलं रानातलं कमी पडतील ब्लॉग, कॉलेजमधलं होतं होईल तेवढं मी तुम्हाला टाकत राहीन. कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला, तुमचं सपोर्टची गरज आहे. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.